गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार. हे काम कधी केलं का? का गेला मुंबईकर? कोण बिल्डर होते? कोणाच्या ओळखीचे होते? बघा, शोधा, कुठे दिसतील बघा. पण म्हणून आपण सांगितलं आता SRA म्हाडा एवढ्या पुरतं मर्यादित नाही. MMRDA, MIDC, MSRDC, सिडको, महाप्रीत, मुंबई महापालिका या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची संकल्पना आणली. एक प्रकल्प मुंबईमध्ये सुरू झाला. ठाण्यामधून मी क्लस्टर आणलं. ठाण्यामध्ये 7 बिल्डिंगचं काम सुरू झालं. क्लस्टर 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 काय म्हणाले? कसलं क्लस्टर? अरे बोलो एकत्र. त्या दिवशी सदा सरवणकर कुठं आहे? मी गेलो होतो तिकडे. त्या धोकादायक इमारती क्लस्टर शिवाय होणारच नाहीत. एक एक बिल्डिंग आपण करायला गेलो त्याला ओपन स्पेस नाही मिळणार, त्याला मोकळी जागा नाही मिळणार, त्याला गार्डन नाही मिळणार, त्याला अम्युनिटी नाही मिळणार. आणि म्हणून अशा प्रकारच्या एकत्र बिल्डिंग घेऊन त्याचं क्लस्टर आपण करतोय. तिथे गार्डन मिळेल, तिथे प्लेग्राऊंड मिळेल, तिथे वैद्यकीय सुविधा मिळतील, सगळं मिळेल. आणि असं आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आपण मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर या सगळे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. का 15 वर्ष 20 वर्ष घेतला नाही तुम्ही? का रोजचं त्याच्यामध्ये रिपेरिंग करायचं आणि पैसे घ्यायचे? 3,500 कोटी रुपये या रिपेरिंग मध्ये घातले. मी चेहलला विचारलं 15-20 वर्षात. आणि आता 2 फेज मध्ये मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त होणार, कॉन्क्रीटचे होणार. मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आलाय ना तुमच्याकडे? ती ठाण्यातून आणली संकल्पना. मी ठाण्यात पहिले 50 सुरू केले. मी चेहलना बोललो इथं का नाही करत? दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक असा आहे, फेमस झाला तसा आहे. आता तो गेला कामातून. पण आता मुंबईमध्ये आपण 250-300 बाळासाहेब ठाकरे दवाखाना केला. 700 पूर्ण राज्यभर केलं. अरे लगेच घराच्या बाजूला दवाखाना, औषध गोळ्या इंजेक्शन फ्री मध्ये. आणि म्हणून आरोग्याची काळजी आपण घेतोय. आता सगळ्या महापालिका हॉस्पिटलमध्ये औषधं मोफत मिळणार. तोही निर्णय आपण घेतला. 0 प्रिस्क्रिप्शन, कॅशलेस हॉस्पिटल आपण करतोय. आणि म्हणून त्याचबरोबर घराघरात जाऊन वैद्यकीय तपासणीचा ड्राईव्ह देखील मुंबई महापालिका घेते. त्याला देखील आपण बजेटमध्ये प्रावधान केलंय. आज मुंबईमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सचे 120 एकर जागा घेण्याची हिंमत कधी कुणी दाखवली नाही, कारण ते साठलोट्यामुळे. पण या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय घेतला. 120 एकर जमीन घेतली आपण. आणि आता कोस्टल हायवे जो झालाय त्याच्या बाजूचं 175 एकरचं गार्डन असं लांबलचक याला जोडणार आपण अंडरपासने. 300 एकरचं गार्डन सेंट्रल पार्क मुंबईमध्ये होणार. कधी स्वप्नात तरी पाहिलं? सुरुवात मध्ये झाली होती तेव्हा मुख्यमंत्री ते होते. थोड्या दिवसांनी बंद झालं ते. बोलो काय झालं? नाही ते कसे जातील तिकडे, इथून तिकडे कुठे? अरे ते माणसापेक्षा घोडे मोठे आहेत का? आणि ते आपण केलं. 300 एकराचा सेंट्रल पार्क, वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क मुंबईत. एवढा मोठा ऑक्सिजन पार्क होतोय. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं. नाले सफाई बघायला हा एकनाथ शिंदे नाल्यात उतरला मुख्यमंत्री असताना. म्हणाले हे रोडची काय सफाई चालू आहे? हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? मग काय मुख्यमंत्र्याचं घरात बसायचं काम असतं? अरे रस्त्यावर गेलो, पब्लिक आलं, NGO आले, मुलं आले, सगळे आले. रस्ते साफ करून धुतले जाऊ लागले. ब्रिटिश काळात कधीतरी बघितलं असेल कोणी, तेव्हा काय आपण नव्हतो. पण ऐकलंय ना आपण, ब्रिटिश काळात धुवायचे. मग म्हणाले हे काय रस्ते धुवायचं काम आहे का? याची रस्त्याची सफाई चालू आहे. तुम्ही तर तिजोरी धुतली, तिजोरीची सफाई केली. अरे एकनाथ शिंदे रस्ते धुतोय.
जनते कुठं काय काय बोलायचं ते समजत नाही. आणि म्हणून मला बिलकुल काही वाटत नाही. मला जनतेचं काम करायचं आणि म्हणून या सगळ्या कामाचा परिपाक या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसला पाहिजे. हे काम तुम्हाला करायचं आहे. काय काय आपण योजना राबवल्या त्या तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची आहे. तुम्हाला लोकांपर्यंत हे काम आम्ही केलं ते काम शेवटी आपण केलेल्या कामाचा डंका आपणच वाजवायला पाहिजे. तो आपल्याला वाजवायचा आहे. आणि म्हणून महायुती जी राज्यामध्ये काम करते आहे, महायुती आज तुम्हाला सांगतो माहित नसेल एसटीपी आपण मंजूर केले. 15-20 वर्ष एसटीपी नव्हते. आता आपण एसटीपी मंजूर केले. 3-4 वर्षात ते जेव्हा होतील पूर्ण तेव्हा समुद्रात जे काळं पाणी जे दूषित पाणी जाते ते ट्रीटमेंट झालेलं शुद्ध पाणी जाईल आणि समुद्र किनारे निळे शार दिसतील. हे काम आपण केले आहे. आणि म्हणून एवढं केलेलं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. आणि शिवसेनेच्या प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेची शाखा काढा. शाखा आहेत आपल्या, असतील तिथे करा. प्रत्येक वार्डात 1-2 शाखा झाल्या पाहिजे. घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, मुंबई मगाशी कोणी रामदासबाई बोलले काय राजकोटात काय असतं, राक्षसाचा जीव पोपटात असतो म्हणाले. आता कुणाचा जीव कशात आहे हे तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आपण विधानसभेत एक झटका दिला. आता मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है. बाज, ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है, धोखेबाज नहीं. और अभी तो बाज की असली उड़ान बाकी है. अभी तो बाज की असली उड़ान बाकी है. अभी तो इस परिंदों का इम्तिहान बाकी है. अभी अभी मैंने लांगा है समुंदर को. अभी अभी मैंने लांगा है समुंदर को. अभी तो पूरा आसमां बाकी है. और विधानसभा तो एक झांकी है. और मुंबई महापालिका आणि म्हणून आजपासून संकल्प करा की येत्या कधी निवडणुका लागू द्या, आम्ही रेडी आहोत, आम्ही तयार आहोत. मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा डौलाने फडकवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.